मनसेचा थोड्याच वेळात गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। आजच्या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। मोठ्या संख्येने मनसैनिकांनी शिवतीर्थवर या असं आवाहन राज ठाकरे यांनी देखील केलेलं आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांनी सहकुटुंब गुढी उभारलेली आहे, तर दुसरीकडे आज ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तो मनसेचा मेळावा थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे। याची पूर्ण तयारी झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही अगदी राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्कवर शिवतीर्थवर यायला सुरुवात झालेली आहे। आज राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले, कारण युतीनंतरचा हा पहिलाच मनसेचा मेळावा आहे। त्यामुळे राज ठाकरे यांची तोफ नेमकी कोणावर डागली जाणार याकडे लक्ष असणार आहे। या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाची पुढची वाटचाल या संदर्भात राज ठाकरे काही बोलतात का याकडेही लक्ष असेल। मनसैनिकांमध्ये किती मोठा उत्साह आहे ते आपण पाहतोय। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। राज ठाकरे यांनी एक पोस्ट केलेली आहे की शिवतीर्थवर या आपण बोलूया। त्यामुळे राज ठाकरे यांचं हे सूचक वक्तव्य, राज ठाकरे आता काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा सुनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, आपण पाहतोय अगदी जय्यत तयारी या मेळाव्याची करण्यात आली आहे। मनसैनिकांमध्ये देखील उत्साह आहे। काय वातावरण शिवतीर्थवर? वृषाला आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर शेकडो कार्यकर्ते जे आहेत, हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते राज्यभरातून येत आहेत ते सगळे जमा झालेले आहेत आणि फोटो सुद्धा काढतायत। आणि थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण शिवतीर्थावरती होईल, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती होईल। आणि राज ठाकरे आजच्या भाषणामध्ये काय नेमकं बोलतात त्याची उत्सुकता या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या शिवतीर्थाच्या बाहेर आणि मैदानात सुद्धा जमलेले पाहायला मिळत आहेत। आणि जवळपास 7 ते 7:30च्या दरम्यान राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या दिशेने जायला निघतील आणि सहकुटुंब जायला निघतील। तेव्हा आजच्या भाषणातले नेमके विषय काय असणार आहेत, कोणते मुद्दे राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये मांडणार आहेत त्याची सगळ्यांना उत्सुकता आहे। सध्या सगळ्या निवडणुका जवळपास झालेल्या आहेत। महानगरपालिकांच्या निवडणुकांना दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रितपणे सामोरे गेलेले होते आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हा पहिला मनसेचा पाडवा मेळावा पार पडतो आहे आणि त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। मात्र राज ठाकरेंच्या भाषणातले नेमके कोणते मुद्दे असणार आहेत त्याची उत्सुकता लागलेले आहे। कारण वर्धापन दिन मनसेचा काही दिवसापूर्वी पार पडला, तेव्हा सुद्धा राज ठाकरे म्हणालेले होते की मला जे काही बोलायचंय तेव्हा मी पाडवा मेळाव्यामध्ये बोलेन, त्या भाषणामध्ये बोलेन। आणि त्यामुळे वाजत गाजत सर्वांनी मोठ्या संख्येनं राज्यभरामधून येण्याचं त्यांनी आवाहन केलं होतं। सकाळपासून राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती 2 वेगवेगळ्या पोस्ट केलेल्या आहेत, ज्यामध्ये सुद्धा मला जे काही बोलायचं आहे ते संध्याकाळी बोलूच, त्यासाठी मोठ्या संख्येनं या पाडवा मेळाव्यासाठी या अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं होतं। आणि महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, चाकरमान्यांचा आणि वेगवेगळ्या घटकांचा आहे आणि तो आपल्याला अजून घडवायचा आहे, अशा पद्धतीचं भवितव्य सुद्धा त्यांनी मांडलेलं होतं। त्यामुळे आजच्या भाषणामध्ये राज ठाकरेंचे मुद्दे काय असणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जे शिवतीर्थ निवासन आहे, त्या शिवतीर्थ निवासनाची जी पाटी बाहेर लावलेली आहे तिथे राज्यभरातून येणारा जो काही मनसैनिक आहे किंवा मोठ्या संख्येने येणारे कार्यकर्ते आहेत ते दरवेळेला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा ते इथे मुंबईमध्ये येतात तेव्हा तिथे इथे मोठ्या संख्येने जमतात आणि फोटो सुद्धा काढून घेतात। तेव्हा ठाकरे कुटुंबातील कुणीही सदस्य यांची एक झलक पाहता यावी यासाठी सुद्धा हे सगळे कार्यकर्ते प्रयत्न करत असतात। सध्या आपण पाहतोय हे कार्यकर्ते या शिवतीर्थ निवासनाच्या बाहेर फोटो काढून घेत आहेत आणि बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। राज ठाकरे सभेला जाण्यापूर्वी नेहमी आपल्या तुमच्याकडून सगळे अपडेट हे घेणारच आहोत। मात्र आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येने खुर्च्यांची तयारी करण्यात आलेली आहे। राज्यभरातून आता मनसैनिक यायला सुरुवात झालेली आहे। कसा माहोल आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की अगदी
माहोल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतोय आणि मोठा उत्साह जो आहे तो या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना सुद्धा दिसतोय. आपण पाहतोय 50,000 मनसैनिक, महाराष्ट्र सैनिक बसतील इतकी आसन व्यवस्था सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात करण्यात आलेली आहे. 20वा वर्धापन दिन झालेला आहे, त्यामुळे आजच्या या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं राजभाषा काय असेल, राज आदेश काय असेल याची सगळे मनसैनिक वाट पाहत आहेत आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो कार्यकर्त्यांनी व्यापून जाईल असा विश्वास सुद्धा इथे नेते व्यक्त करतात. त्यामुळे राज ठाकरे जेव्हा येतील त्यावेळी नेमकं ते काय भाष्य करणार आहे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार महिला अत्याचारासंदर्भात राज ठाकरे महत्त्वाचं विधान करू शकतात. त्यासोबतच युद्धजन्य परिस्थितीमुळे मुंबईमध्ये आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांची जी वाताहत झालेली आहे, जे हाल होत आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करू शकतात. 2 मोठमोठे LED स्क्रीन जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे लावरे तो व्हिडिओच्या आजच्या या सीझनमध्ये नेमका कुणाचा पर्दाफाश होणार आहे, कुणाचा चीरहरण होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात